गावरान तडका. याच्यासाठी पहिले स्वच्छ मटण धुवून घेऊया. तर मटण धुणे झाले की लगेच आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया. तर मटण आता स्वच्छ धुतलेले आहे. आता आपण काय करूया, मटण एका प्लेटीत काढून घेऊया. मटण काढले, स्वच्छ धुतले की पहा कसे गुळगुळीत दिसते. हे पहा किती स्वच्छ आणि सुंदर. अशा प्रकारे आपण मटण धुवून घेऊया. मटण धुणे झाले लगेच आपण तुम्हाला मसाल्याची रेसिपी सांगणार आहे. तरी पण आपण खूप स्वादिष्ट आणि चविष्ट मटणासाठी आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करून घ्या. हे आपला घरगुती मसाला आहे. ही अंबारीची पुडी, अंबारी मिरची, लाल मिरची ही म्हणू शकता तुम्ही. अशा प्रकारे फाळली आणि आपल्या घरगुती मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. तरीही आपण मिक्स करून घेऊ शकता किंवा तेलामध्ये तळू शकता. या मिरची तरी दिसेल, भाजीवर खूप छान तरी दिसते. याच्यासाठी आपण अंबारी लाल मिरची वापरलेली आहे. आता बारी येते अंबारी चटपट मसाल्याची. आता अंबारी चटपट मसाला फाडून लगेच टाकून घेऊया आणि पुढील गोष्टीसाठी सुरुवात करूया. ह्या दोन गोष्टी आपल्या किराणा स्टोअरवर लगेच उपलब्ध होतील. कुठेही गावात कुठेही भेटून जातील. आता आपण वापरणार आहोत मटण मसाला ग्रेव्हीसाठी तुम्ही कोणतीही दोन प्रकारे घेऊ शकता. एक अंबारी ग्रेव्ही भेटते आणि एक ही, तरी आपण कोणतीही वापरू शकता. चांगल्या प्रकारे ग्रेव्ही येण्यासाठी ही पुडी आहे आणि ती टाकली तर खूप छान प्रकारे ग्रेव्ही येते. आता आपण सुहाणा वापरणार आहोत. सुहाणाने स्वादिष्ट आणि लांबवर सुगंध पसरतो भाजीचा आणि कुत्रे लवकर येतात जवळ. बाकी तर काय नाही, स्वादिष्ट आणि सुगंधित पुडी म्हणजे अंबारी. चला, आपला मसाला मिक्स झाला. स्वच्छ धुतलेल्या बुगण्यात आपण मटण उकळू घातलेलं आहे. आता याला 10 ते 20 मिनिटे बायदारला उकळू द्यायचं आहे. तरीही वरून हळद टाकली, मिक्स चांगल्या पद्धतीने करायचं आहे आणि लगेच झाकून ठेवायचं आहे. झाकून ठेवण्याच्या बाद मस्तपणे 20 ते 30 मिनिट तुम्ही याला उकळू द्या. उकळल्याच्या बाद तुम्ही तेल टाकून मसाला फ्राय करून भाजीत मिक्स करून करू शकता नंबर 1ची भाजी. तेल गरम करून घेतल्यावर मसाला सगळा आपण तयार केलेला टाकून देत आहोत आणि आता याचे मिश्रण करायचे आहे. असे स्वच्छ पद्धतीने आणि चांगले करपसर मिश्रण करावे आणि असे हलवावे. जोपर्यंत मसाला काळा होत नाही तोपर्यंत ही पद्धत वापरायची आहे. आता जिरे टाका, खोबरकीस टाका. खोबरकीस आणि जिरे टाकून झाल्यावर 2 मिनटं हलवून मग उकड्याचे थोडे पाणी टाकायचे आहे. 2 मिनटं हलवणे चालू आहे. आता उकड्याचे थोडे पाणी टाकूया आपण. उकड्यात थोडे पाणी टाकल्याने मसाला चांगलेपणे भाजला जातो. थोडं पाणी टाकल्याच्या नंतर मसाला भाजला गेलेला आहे आणि आता आपण याला फिरून चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. मिक्स झाल्यानंतर पाणी टाकून
3 ते 5 मिनिट उकळू देऊया. आता पाणी टाकण्यास सुरुवात करत आहोत. आम्ही तिघासाठी 3 ग्लास पाणी टाकणार आहोत. हा 1 ग्लास याचा रश्श्याचा आणि 2 ग्लास साधे पाणी गरम केलेले. 2 ग्लास साधे पाणी गरम केलेले टाकायचे आहेत आणि चांगल्या प्रकारे 3 ते 4 मिनिट जाळ लावायचा आहे. जाळ लावल्याच्यानंतर पाणी उकळेल आणि मस्तपणे भाजी तयार होईल. आता लगेच आम्ही पाणी टाकून घेऊया. 1 ग्लास आणि आणखीन 1 ग्लास पाणी टाकूया आपण. हा 1 ग्लास पाणी आणि मस्तपणे आपल्या भाजीला आतापासूनच तरी दिसायला सुरुवात झालेली आहे. भाजी बनल्याच्या बाद पहा किती चांगली दिसत आहे. तरीही चविष्ट तोंडाला पाणी येण्याजोगी भाजी दिसत आहे. तुम्ही खाऊन बघा. कलरफुल हळद टाकल्यावर कलर किती छान दिसतो. हे पहा भाजी झालेली आहे आपली.